चला तर आज का नाही मोकळी डाळ बनवायची आहे। त्याच्यासाठी का डाळ धुवून घेतली आणि भिजायला ठेवली थोडे 1 तासासाठी। मस्त भिजून झालेले आहे बघा। डाळ कांदा पण बोलतात आणि मोकळी डाळ हे शेतामध्ये जास्ती नेतात गावाकडे आमच्या। चला डाळ भिजून गेलेले मस्तपैकी धुवून घेतलेले। आता कढई ठेवली आहे, राई जिरं टाकून द्यायचं आहे, हिरवी मिरची टाकून आणि मस्तपैकी लसूण भरपूर घ्यायचा आहे डाळीला ना, लसूण छान, लसूण कढीपत्ता टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता कांदा टाकायचा आहे, हलकंच आपल्याला लसूण परतून घ्यायचा आहे, जास्ती लाल नाही करायचा। कांदा भरपूर घेतला आहे, कांदा पण टाकून परतून घ्यायचा आहे व्यवस्थित। वरून आता हिंग टाकायचं आहे, हिंग त्याला टाकायला विसरतेच मी हमेशाच। कांदा परतून झाल्याच्या नंतर आता मस्तपैकी हे बघा छान कांदा परतून झालेला आहे, मी तेल कमीच वापरते हां। आणि वरून पुन्हा अद्रक लसूण वाटण होतं ना हिरवं ते टाकून दिलं आहे। आता टमाटा टाकायचा आहे, टमाटा पण मस्तपैकी परतून घ्यायचा आहे। आता टाकूया हळद, तिखट, लाल तिखट, याला काय जास्त मसाले नाही टाकायचे पण तरी पण मस्त होते ही डाळ। चला आता डाळ टाकून देऊया, डाळ परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं बारीक गॅस करून। आणि बारीक गॅसवरच आपल्याला शिजून घ्यायची आहे, जास्ती शिजवायची नाही आहे, डाळ मस्त होते। मला ही डाळ खूप आवडते अशी मोकळी डाळ। आता चवीप्रमाणे मीठ टाकून द्यायचं आहे, मीठ टाकल्याच्या नंतर मी मस्त परतून घ्यायचं आहे, झाकण ठेवून द्यायचं आहे आणि आरामात शिजून द्यायची आहे। हे बघा झाली आहे डाळ तयार आपली। प्लीज व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली ते। असं बाहेर कुठं प्रवासात जायचं टिफिन विपिनला ना छान असतं, पोरांना पण टिफिनला द्यायला डाळ, मोकळी डाळ खूप मस्त। चला मग सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा। बाय बाय।